हाय फ्रेंड्स, मी श्वेता. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर आज नवीन व्हिडिओची नवीन सुरुवात. संध्याकाळपासून मी ब्लॉग शूट करत आहे. ऋग्वेद आत्ता स्कूलमधून आला आहे. त्याच्या स्कूलमध्ये होता आजचा शेवटचा पेपर आणि दिवा कॉम्पिटिशन होती. म्हणजे पंती जी असते त्याला कलर करायचा असतो. त्यांनी खूप छान असा कलर केलेला आहे. तर तो व्हिडिओ पण मी तुमच्याबरोबर शेअर करते. आणि आज मी बनवणार आहे आलू पराठे. त्याआधी मला रेसिपी शूट करायची आहे. तर मी कोणती रेसिपी शूट करणार आहे ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता रेसिपीची तयारी करायची आहे. मी ऑलरेडी तयारी करून ठेवलेली आहे. तर माझी स्वतःची तयारी करायची आहे. तर ती सुद्धा मी करणार आहे. तुम्हाला मी दाखवते काय काय साहित्य मी काढलेले आहे. रेसिपीसाठी लागणारे साहित्य म्हणजे मसाले, दाणे, खोबऱ्याचे काप हे सगळं मी काढून ठेवते, म्हणजे आपल्याला रेसिपी बनवायला सोपं जातं. तर बघा, मी अशा पद्धतीने छानशी अशी रेडी झालेली आहे. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. छान आपला असा लक्ष्मीनारायण चिवडा म्हणजे पुण्यामधील प्रसिद्ध असा चिवडा तयार झालेला आहे. तर आत्ताच रेसिपी झालेली आहे आणि तुम्ही बघितली असेल छान असा आपला लक्ष्मीनारायण चिवडा तयार झालेला आहे. तुम्हाला रेसिपी बघायची असेल तर तुम्ही चॅनलला बघू शकता. स्पेशल स्वाद मराठी या आपल्या रेसिपी चॅनलला. त्याचे लिंक मी तुम्हाला कमेंटमध्ये देईन. तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. रात्रीच्या जेवणासाठी मी बनवत होते आलू पराठे. याची रेसिपी काही मी तुमच्याबरोबर शेअर करत नाही आहे, पण कशा पद्धतीने मी बनवते ते तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की दिसेल. बटाटे मी बॉईल करून घेतले होते. त्यामध्ये अगदी सिंपल आपले सुके मसाले, लाल तिखट, हळद, जिरे पावडर, धने पावडर आणि थोडा गरम मसाला, आमचूर पावडर किंवा चाट मसाला आणि मीठ घालून मसाला तयार केला. बटाट्याचा साधा सिंपल, मी फोडणी वगैरे दिलेला नाही. आणि गव्हाचं पीठ भिजवून अशी पोळी लाटून त्यामध्ये पुरणासारखं ती भाजी भरली आणि पराठा लाटून घेतलेला आहे. थोडा जाडसर पराठा लाटायचा आहे अशा पद्धतीने. आणि तव्यावर खमंग असा दोन्ही साईडला तेल टाकून किंवा तेल लावून मस्त असा भाजून घेतलेला आहे. हा पराठा तुम्ही दह्याबरोबर, चटणी, सॉस किंवा लोणच्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. आम्ही हा पराठा तिखट मिठाचा जो मसाला बनवतो, म्हणजे तिखट, गरम मसाला, मीठ आणि तेल असा मिक्स मसाला बनवतो आणि त्यासोबत हा पराठा खात असतो. खूप टेस्टी लागते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. अशाच पद्धतीने मी सगळे पराठे जे आहे ते बनवून घेतलेले आहे. तुम्हाला हा मिनी ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया छानशा मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.